हा भगवंताचा अंश आहे। अहम ब्रह्मास्मी वेदाचं महावाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी। पण तुम्हाला वाटतं का आपण देव आहे? मी जर म्हणलं अहम ब्रह्मास्मी मी देव आहे, तुम्ही म्हणशाल याला जाऊ द्यायच्या गोळ्या संपल्या का? पण माझ्यावर विश्वास ठेवू नका, याच्यासाठी अवस्था पाहिजे। कारण हिंदू सनातन धर्मामध्ये 4 वेद आहे, 4 उपवेद आहे, 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे। हे सगळं जर काही तुम्हाला शिकवत असेल तर फक्त आणि फक्त तुम्हाला तुमची स्वतःची ओळख करून देतो, आणि स्वतःची ओळख झाली तुम्ही स्वतः ब्रह्म आहे। विठाला 4 वेदांचे 4 महावाक्य आहे, अयम आत्मा ब्रह्म, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी आणि प्रज्ञानम ब्रह्म। 4 वेदाचे 4 महावाक्य ध्यानात ठेवा। अयम आत्मा ब्रह्म म्हणजे मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये चेतना स्वरूप सत्स्वरूप जे भगवंताचं आहे ते नेमकं काय आहे याची ज्याला जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न होते त्याला म्हणतात अयम आत्मा ब्रह्म। माझ्यामध्ये असणारा जो आत्मा आहे तो ब्रह्म आहे। पहिल्या वेदाचं महावाक्य हे शिकव, आणि हे ज्या वेळेस शिकल्या जातं त्यावेळेस त्याला असं वाटतं आपण जर समजा अयम आत्मा ब्रह्म माझ्यामध्ये असणारं चैतन्य जर ब्रह्माचा अंश आहे, मग हे माझ्यात असणारं ब्रह्म चैतन्य नेमकं कसं हे जाणून घेण्यासाठी तत्वमसी महावाक्याचा उपदेश करून घ्यावा लागतो। सद्गुरूच्या सानिध्यामध्ये जावं लागतं आणि गुरुमुखातून तत्वमसी महावाक्याचा उपदेश करून घ्यायचा। तत्वमसी महावाक्य गुरुंनी सांगावं आणि शिष्याची वृत्ती अहम ब्रह्मास्मी व्हावी, त्याला गुरु त्या लायकी झाला। नाही तर गुरु सुद्धा आता असे निघाले, हातचा ठेवून गुरु शिष्य ठेवतात। सगळं ज्ञान गुरु शिष्याला देत नाही का? आपल्यापेक्षा जड झालं मग आपला बिझनेस बंद पडेल। प्रत्येक गुरुची अवस्था आहे। गुरुच्या ठिकाणी सुद्धा 3 गुण प्रामुख्याने पाहिजे। कोणते कोणते सांगा बरं? तुला काय आणलं मग? आम्हाला माहित होत विठ्ठल विठ्ठल। गुरुच्या ठिकाणी प्रामुख्याने 3 गुण पाहिजे। गुरु हे शास्त्र संपन्न पाहिजे, गुरु हे ब्रह्मनिष्ठ पाहिजे, गुरु हे कृपाळू पाहिजे। का पाहिजे गुरु शास्त्र संपन्न? का पाहिजे गुरु कृपाळू? आणि का पाहिजे गुरु ब्रह्मनिष्ठ? असे 3ही गुण नसले आपण म्हणताय आमची बरी साधी भोळी भक्ती। साधी भोळी भक्ती चालत नाही। आता ते एक लोटा जलन सारे समस्या का? इतका सोपा आहे का महादेव? भगवान शिवजी इतके सोपे? एका तांभर पाण्यात जर भगवान शिवजी तुम्हा आम्हाला प्रसन्न व्हायला लागले, किती तिथं कैलासामध्ये जागा पुरण का? आपण सगळे तिथंच जाऊ। इतकं भगवंताची प्राप्ती इतकी सोपी नाही, कारण भगवंत प्राप्त करायचाच नाही, भगवंतच आहे, फक्त जाणून घ्यायचं आहे। विठ्ठल गुरुच्या ठिकाणी 3 गुण प्रामुख्याने पाहिजे। गुरु शास्त्र संपन्न पाहिजे। का? मन अति चंचल चपळ जाता येता नलगय वेळ। कारण की माणसाची बुद्धी ही तर्कदृष्टी आहे। आपण सगळे साधक काही तर्कदृष्टी आहे, काही अदृष्टी आहे आणि काही तत्वदृष्टी आहे। आपण सध्या आपल्यालाच कळना आपण तर्कदृष्टी आहे की तत्वदृष्टी आहे का अदृष्टी आहे। मला सांगा या लक्ष्मीनगर मध्ये सज्जन व्यक्ती किती आहे? वरती हात करा बरं। आपल्या सगळ्या ठिकाणावर राहत आपण कोणीच सज्जन नाही, कोणीच नाही। मग आपल्या या लक्ष्मीनगर मध्ये दुर्जन माणसांनी वरती हात करा। मग कोण आहे तुम्ही? कोण आहे? हो आर यू? मी कोण आहे? ओळखा, कधीतरी स्वतःला ओळखा। आपण स्वतःला ओळखत नाही। आपण सज्जन म्हटल्यानंतर सुद्धा आपलं धाडस होत नाही वरती हात करायची, आणि दुर्जन म्हटल्यानंतर सुद्धा आपलं धाडस होत नाही वरती हात करायची। याच्या मागे कारण काय? काय कारण? आपल्याला स्वतःची जाणीव नाही, म्हणून आपली बुद्धी तर्कदृष्टी नाही, तत्वदृष्टी नाही आणि अदृष्टी नाही। आपल्याला दृष्टीच राहिली नाही, आपल्याला दृष्टी राहिली नाही। पण आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये 6 शास्त्र आहे। ते शास्त्र अनेक प्रकारच्या शंका निर्माण करतात। कशा निर्माण करतात आता तुम्हाला सांगतो। 6 शास्त्र आहे। 6 शास्त्रापैकी अगोदर संस्कृत शास्त्र आहे।
सुरुवातीला परमार्थामध्ये प्रवेश केल्या केल्या संस्कृत शास्त्र आहे. संस्कृत शास्त्र फक्त भगवद्गीतेमध्ये जे श्लोक आलेले आहे त्या श्लोकांचं उच्चारण करण्यासाठी आपल्याला ऊर्जा देतात आणि ते शिकवतात. संस्कृत शास्त्राचं तेवढंच काम आहे, त्यापेक्षा पुढची विद्या संस्कृत शास्त्र देत नाही. एक शास्त्र संपलं, त्याच्याही पुढे गेल्यानंतर सांख्यशास्त्राचं अध्ययन करावं लागतं. सांख्यशास्त्राचं अध्ययन करत असताना 25 तत्वांचं ज्ञान सांख्यशास्त्र करून देतं. सांख्यशास्त्रकार म्हणतात 25 तत्वाचं ज्ञान झालं की तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला. पण 25 तत्वाच्या ज्ञानानं मोक्ष कसा प्राप्त होईल? कारण की आमच्यामध्ये चेतना असणारी ही एक आहे. मग 25 तत्वाने कसा मोक्ष प्राप्त होईल? साधकानं त्याच्याही पुढे जाऊन न्यायशास्त्र आणि वैशेषिक शास्त्र हे दोघ जण भाऊ आहेत. या दोन भावांचे सात पदार्थाचं हे ज्ञान करून देतात. संस्कृत शास्त्रानं शास्त्राला काय सांगायचं हे समजून दिलं. पुढे वैशेषिक सांख्यशास्त्रानं आम्हाला 25 तत्वांचं ज्ञान करून दिलं. त्याच्या पुढे गेल्यानंतर आम्हाला न्याय आणि वैशेषिक शास्त्रानं 7 पदार्थांचं ज्ञान करून दिलं. आणि 7 पदार्थाचं ज्ञान झाल्यानंतर पतंजली योगानं सुद्धा आम्हाला एकाच तत्वाचं ज्ञान करून दिलं. परमार्थ हा विचाराचा आहे. परमार्थ विचाराचा आहे. अगोदर किती तत्व शिकवले? ध्यानात तर धरा, नका घरी गेल्यावर विचार करू, पण इथल्या पुरतं अगोदर किती पदार्थ शिकवले? आम्हाला नाही माहिती म्हणा भाऊ. शास्त्र संस्कृत शास्त्रानं फक्त भाषा शिकवली. सांख्यशास्त्रानं आम्हाला 25 तत्व शिकवले. न्याय वैशेषिकानं 7 तत्व शिकवले, 7 पदार्थ शिकवले. आणि पतंजली योगानं आम्हाला 1 पदार्थ शिकवला, म्हणजे आत्मस्वरूपाची जाणीव करून दिली. पण ते आत्मस्वरूप जाणण्यासाठी आम्हाला डोळे झाकावे लागले, ध्यान करावं लागलं. ध्यानामध्ये परत प्रक्रिया आहे. अहंग्र ध्यान आहे, प्रणव उपासना आहे. त्याच्यात अनेक 2-3 प्रकार पडतात. ते जास्त खोलवर घालीत नाही, लय खोल गेल्यावर पण तुम्ही वर निघायचे नाही. त्या ध्यानामध्ये अनेक प्रक्रिया आहे. पण पतंजली योगामध्ये त्या एका तत्वाला जाणून घेण्यासाठी डोळे झाकावे लागतात. पण उत्तर मीमांसा नावाचं जे शास्त्र आहे, म्हणजे वेदांत शास्त्र आहे, ते तुम्हाला याच देही याच डोळा भोगमुक्तीचा सोहळा असा उघड्या डोळ्यानं मोक्ष प्राप्त करून देतो. आणि त्या एका तत्वाचं ज्ञान करून देतो, ते म्हणजे उत्तर मीमांसा वेदांत शास्त्र. विठाला प्रक्रिया आहे. तुम्ही म्हणाल मग उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा. पूर्व मीमांसा कर्मकांडाचा. पूर्व मीमांसा हे फक्त अंतःकरण शुद्धीचं साधन आहे, हेही माहिती पाहिजे. पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा एक वेदांताचे अंग आहे. मला सांगायचं हे आहे, 6 शास्त्र आपल्याला वेगवेगळ्या अवस्था शिकवतात, बरोबर ना महाराज? 6 शास्त्रांची. मग आपल्या डोक्यामध्ये कधी कधी सांख्यशास्त्राचा विचार येऊ शकतो, 25 तत्वाने मोक्ष कसा. कधी कधी न्यायशास्त्राचा सिद्धांत येऊ शकतो, कधी कधी पतंजलीचा येऊ शकतो, कधी कधी वेदांताचा येऊ शकतो. म्हणून गुरु हे शास्त्र संपन्न पाहिजे. पहिला मुद्दा संपला का? बरोबर हे सांगत होतो. चुकलं तर सांगा मला बरं का. आपण पहिल्यापासून चालू करू. विठ्ठल म्हणून गुरु हे शास्त्र संपन्न पाहिजे आणि गुरु हे ब्रह्मनिष्ठ पाहिजे. गुरुला जर त्या विरळ असणाऱ्या ब्रह्मचैतन्याचा शोध लागला नाही, गुरु सोमवारी भगवान शिवाला, मंगळवारी देवीला, बुधवारी पांडुरंगाला, गुरुवारी दत्ताला, शुक्रवारी देवीला, शनिवारी परत हनुमंतरायाला, रविवारी पुन्हा खंडोबाला, त्यालाच मेळ लागाना. कोणता झेंडा घेऊ हाती. म्हणून गुरु हे ब्रह्मनिष्ठ पाहिजे. आणि गुरुच्या ठिकाणी हे दोनही गुण आहेत. पण गुरु जर कृपाळू नसले तर त्या गोष्टीचा काही उपयोग नाही. आणि गुरु सानिध्यामध्ये जाऊन तत्वमशी महावाक्याचा उपदेश करून घेणं म्हणजे तत् आणि त्वम या 2 शब्दांचा अर्थ जाणून घे. तत् हे वाच्यार्थ आहे आणि त्वम हे लक्षार्थ आहे. तत् हे वाच्यार्थानं ईश्वराचं बोधन करतात, त्वम हे वाच्यार्थानं जीवाचं बोधन करतात. तत् हे वाच्यार्थानं ईश्वराचं बोधन करतं आणि त्वम हे वाच्यार्थानं जीवाचं बोधन करतं. तत् हे लक्षार्थानं ब्रह्माचं बोधन करतं आणि त्वम हे लक्षार्थानं आत्म्याचं बोधन करतं. विठ्ठल जीवनामध्ये तत्वमशी महावाक्याचा उपदेश गुरु सानिध्यात करायचा. का गुरु सानिध्यात करायचा? कारण त्यात खूप किचकट विषय आलेला आहे वेदांतामध्ये. तुम्हाला सांगतो ते सत्ख्याती, असत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती, 5-6 प्रकारच्या ख्यात्या आहे. ख्याती वर्णन आहे, प्रमाण ज्ञान आहे, प्रमाण ज्ञान आहे, अनुमती ज्ञान आहे, अर्थपत्ती ज्ञान, अनेक प्रकार आहे. प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुमती प्रमाण,
अर्थापत्ती प्रमाण हे लय झंझटीचे काम आहे, काही शब्द त्यांचे पारिभाषिक आहे. म्हणून या पारिभाषिक शब्दाचं ज्ञान होण्यासाठी तुम्हा आम्हाला गुरुमुखानं तत्वमसी महावाक्याचा उपदेश करून घ्यायचा. आणि तत्वमसी महावाक्याचा उपदेश करत असताना घेत असताना आपली वृत्ती अहम ब्रह्मास्मी झाली पाहिजे. म्हणजे मी कोण आहे, कोण आहे, मी कोण आहे. विठ्ठल विठ्ठल मी कोण आहे याचा शोध लावणं अहम ब्रह्मास्मी वृत्ती साधकाची झाली पाहिजे. आणि साधकाची वृत्ती ज्यावेळेस अहम ब्रह्मास्मी होती त्यावेळेस त्या साधकाला या सगळ्या मृत्यू लोकांमध्ये सर्वाभूती पाहे एक वासुदेव म्हणजे चौथं महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म. ही वेदांत हे चार वेदाचे चार महावाक्य तुम्ही आम्हाला शिकवा. मग परमार्थ हे शिकवतो. विचारांना बदल पाहिजे, आपल्यात बदल होत नाही. बाबा तुमचं वय किती आहे? 50 नाही, 50 धरा ना, तुम्ही तरुण व्हा ना, काय अडचण. 50 वर्षामध्ये तुम्ही दरवर्षी 10 कीर्तन ऐकले. किती कीर्तन ऐकले आता लोक? तुमच्यात काही बदल काहीच नाही म्हणते ती. विचाराचा आहे, परमार्थ हा विचाराचा आहे. आपण विचार करत नाही, आपलं काय हा चालू आहे म्हणून चालू आहे, याला काही अर्थ नाही. म्हणून परमार्थ हा विचाराचा पाहिजे. तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, तत्वमसी अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म ही विचाराची अवस्था आहे. पण आपण विचाराकडे लक्ष देत नाही. आपल्याला फक्त काय प्रपंच दिसतो. आणि प्रपंचामध्ये कोण तरलं हो, कोण तरलं प्रपंचामध्ये? अहो प्रपंचामध्ये संसारामध्ये सुख नाहीच.